एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात। कांबा गावातील मोर्यानगर परिसरात मुसळधार पावसामुळे मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे। सुमारे 500 घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। पाण्यात संसार उपयोगी वस्तूही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पूरग्रस्त कुटुंबांची राहण्याची सोय कांबा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीने केली आहे। मात्र दरवर्षी पावसात मोर्यानगरची हीच अवस्था होत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे। प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मारुती सवडंगे यांनी। ब्युरो रिपोर्ट एसएस न्यूज उल्हासनगर। आज आपण आहोत कल्याण मुरबाड नॅशनल हायवेच्या कांबा ग्रामपंचायत या ठिकाणी आणि आज जवळपास 10 ते 12 दिवसाच्या पडणाऱ्या पावसामुळे कांबा ग्रामपंचायत हद्दीतील मोर्यानगर या चाळीमध्ये, ज्या चाळीमध्ये 700 ते 800 रूम असल्याचे समजते आणि त्या चाळीतले तुम्ही हे पाहू शकता, हे सर्व दृश्य त्या चाळीतले हे नागरिक आहेत आणि त्यांची लहान लहान लेकरं जवळपास 10 दिवसांपासून ते अशा प्रकारे त्यांचं आपलं जीवन इथं ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये ते काढत आहेत आणि त्यांची घरं तिथं पाण्यामध्ये बुडलेले आहेत। आपण त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्या दर्शकांपर्यंत व आपल्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की त्यांच्या काय समस्या आहेत आणि किती वर्षापासून हे सर्व ते या सर्व गोष्टीसाठी ते सामोरे जात आहेत। पहले तो आपका नाम बताओ। ममता चौहान। ममता चौहान। कितने साल से रहते हो आप वहाँ? 10 साल से रहते हैं। 10 साल से। तो 10 साल से रहते हो, कितना रूम रहेगा उधर? रूम तो उधर ज्यादा से ज्यादा है। आप इधर कितने दिन से रहते हो? इधर 2-3 दिन से रह रहे हैं। 3 दिन से रह रहे हैं। तो आपका घर अभी पूरा पानी में है? हाँ, पानी में है। तो ये कब से चल रहा है? कितने साल से आपके साथ में ऐसा चल रहा है? ऐसा हमको हर साल से ऐसा लगा, हर साल से ऐसा ही लगा रहता है। मतलब 17 से एकदम से पानी बढ़ता रहता है, 2017 से। 2017 से? हाँ, हर साल? हाँ, हर साल बढ़ता है। अच्छा, तो अभी आप इधर रहते हो, आपका खाना पीना इसका क्या इंतजाम किया है? इधर खाना तो जैसे ग्राम पंचायत से संदीपाल से वो भी खाना लेकर आ रहे हैं, उल्लासनगर से भी हेल्प कर रहे हैं। ऐसे भाई लोग थोड़ा बहुत कर रहे हैं। अच्छा, बाकी तो अभी तर यांची समस्या तुम्ही समजू शकता। एक 3 ते 4 दिवसापासून हे इथं ग्रामपंचायतच्या नवीन झालेल्या कांबा ग्रामपंचायत मध्ये हे आपल्या मुलाबाळांसोबत इथं राहत आहेत आणि 2017 पासून प्रत्येक वर्षी ते असं जीवन जगतात आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घराच्या वरून ते पुराचं पाणी जात असतं। आणखीन इथं आपल्यासोबत काही नागरिक आहेत। नाम बताओ आपका? अमित जायसवाल। कब से रहते हो आप? 2016 से। 2016 से। तो ये हालत कब से, मतलब ऐसा ही हर साल? हर साल ऐसी है। हर साल ऐसा ही है। हाँ। तो कैसा चलता है आपका, मतलब बारिश के दिन में क्या काम करते हैं आप? काम सर हम लोग अपना जो है नाके से मिलता है वही काम करते हैं। सेंटरिंग का? हाँ। अच्छा, तो कितने दिन से अभी इधर रह रहे हो आप? यहाँ 3 दिन हो गया। 3 दिन हो गया। हाँ। फिर ये रास्ता तो बंद है, काम भी सब बंद? सब काम सब बंद है। सब तो बंद। साधन ही नहीं, नहाना ना धोना ना कुछ, तो फिर कहाँ से जाएंगे? तो इधर ही आपका खाना पीना जो भी मिल रहा है उससे ही गुजारा चल रहा है। तर तुम्ही बघू शकता, हे सर्व महिला बसलेले आहेत आणि खूप समस्या आहेत। प्रत्येकाला बोलायचं आहे, परंतु आपण प्रत्येकाची प्रतिक्रिया घेऊ शकत नाही। परंतु आपल्या दर्शकांना व आपल्या सरकारला आपण या व्हिडिओ आपल्या बातमीच्या द्वारे सांगू इच्छितो की खूप कठीण प्रसंगातून मोर्यानगर कांबा ग्रामपंचायत कल्याण मुरबाड रोड इथले हे नागरिक आहेत। आपल्या जवळचा एक पैसा जमा करून त्यांनी तिथं घर घेतलेलं आहे, परंतु
त्या घरामध्ये प्रत्येक वर्षी पाणी जातं. पाणी गेल्यानंतर त्यांचा परिवार असा उघड्यावर येतो. इथल्या आपल्या कांबा ग्रामपंचायत तर्फे त्यांना जेवणाची सोयी सुविधा करण्यात आलेली आहे. संदीप पावशे माजी सरपंच, माजी उपसरपंच होते, माजी सरपंच होते, त्यांनी इथं जेवणाची सोय केलेली आहे. पावशेपाड्याचे समाजसेवक आहेत गायकर, राहुल गायकर म्हणून, त्यांची प्रचंड प्रकार त्यांचं पूर्ण टीम त्यांनी घेऊन इथं जेवणाची सोय इथल्या लोकांना करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. आणि आता आणखीन किती दिवस यांना इथं राहावं लागेल, कारण आतापर्यंत डॅमचं, बारवी डॅमचं पाणी सुटल्याच्या नंतर या आधी पूर परिस्थिती निर्माण व्हायची, परंतु डॅम आता सध्या तरी खाली आहेत. जर डॅमचं पाणी सोडलं तर काय परिस्थिती होऊ शकते तुम्ही समजू शकता या सर्व परिस्थितीनुसार.